Good morning friends, welcome to Margi. On the occasion of this new year, we are starting a new initiative, Margi Morning Bulletin. तर ह्या सेशनमध्ये आपण आजच्या न्यूजपेपरमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या ज्या प्रिलिम्स आणि मेन्ससाठी महत्त्वाच्या ठरू शकतात तर त्या बातम्यांचा एक आढावा आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहे. तर आजचा 1 जानेवारी 2021 चा द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस स्पेसिफिकली दीज टू पेपर्स ह्या पेपरमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले जे आहे पेज नंबर 6 वरती द हिंदूमध्ये एक बातमी आलेली आहे. GS3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन या टॉपिकच्या अंडर ही बातमी आपण कव्हर करू शकतो. बातमी काय आहे? अ लेपर्ड काउंट विथ अ मिसिंग बेंचमार्क नंबर. सो रिसेंटली जो लेपर्ड सर्वे जो रिलीज झाला होता, स्टेटस ऑफ लेपर्ड्स इन इंडिया 2018, ह्या रिपोर्टचं जे डिटेल्स आहेत त्या आत्ता रिलीज झाल्या होत्या. तर त्या डिटेल्सच्या अंडर काय कळलं होतं की देर आर 12,852 लेपर्ड्स इन इंडिया. आता ह्या आर्टिकलमध्ये जे दिलं होतं की दिस कॅन बी अंडर एस्टिमेट, ह्याच्यापेक्षा जास्त लेपर्ड आपल्याकडे असू शकतात. मग ह्याचं काय रिझन असू शकतं? तर त्यांनी जो टायगर एक्सरसाइज जी झाली होती, टायगर सेन्सस, तर त्या टायगर सेन्ससच्या अंडर हा लेपर्ड सेन्सस पण काउंट केला गेला होता. म्हणजे त्याच भागामध्ये लेपर्ड्स काउंट केले गेले जिथं टायगर्स सापडतात. मग त्याच्यामुळे म्हणलं जातं की मेनी पार्ट्स आर देअर वेअर लेपर्ड्स आर फाउंड बट नॉट काउंटेड इन दिस एक्सरसाइज. त्याच्यामुळे हे अंडर एस्टिमेट असू शकते. तर ह्याच्याशी रिलेटेड जर आपण क्वेश्चन्स बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर 1983 1994 या 2 वर्षी प्रोजेक्ट टायगरवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो समथिंग रिलेटेड टू ॲनिमल्स दे हॅव ऑलरेडी आस्ड. 2007मध्ये कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिग्रेडेशन ह्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. किंवा मग प्लेन जर म्हणलं UPSC 1992, वी आर टॉकिंग अबाउट मेन्स एक्झाम, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी अँड हाऊ इट शुड बी प्रिझर्व्ड, एक प्लेन क्वेश्चन याच्यावरती एकदा येऊन गेलेला आहे. सो इन दॅट कॉन्टेक्स्ट दिस न्यूज इज इम्पॉर्टंट. प्रिलिम्ससाठी तर इम्पॉर्टंट आहेच की लेपर्डचं IUCN स्टेटस काय आहे, किंवा मग लेपर्ड्स कोणत्या कोणत्या भागात सापडतात, त्याचे काय काय बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड थ्रेट्स आहेत, ह्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. जर पुढची न्यूज आपण बघितली तर पेज नंबर 7 द हिंदू एक आर्टिकल आलेला आहे. इट इज रिलेटेड टू सोसायटी. आर्टिकल काय आहे की हॅज द स्पेशल मॅरेज ॲक्ट फेल्ड टू प्रोटेक्ट इंटरफेथ कपल्स. जो रिसेंट इश्यू जो चालू आहे की लव्ह जिहाद आणि वेगवेगळ्या स्टेट्सचं त्याच्यावरती आलेलं लेजिस्लेशन, त्याच्याशी रिलेटेड आपण बघितलं तर स्पेशल मॅरेज ॲक्टवरती हे आर्टिकल आलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यातून काय वाचणं महत्त्वाचं आहे? तर प्रोव्हिजन्स ऑफ स्पेशल मॅरेज ॲक्ट. तर हे एकदा आपण बघून घेतलेलं गरजेचं आहे. नाउ नेक्स्ट इज पेज नंबर 12 द हिंदू. त्याच्यावरती एक न्यूज आलेली आहे रिलेटेड टू इकॉनॉमी की फिस्कल डेफिसिट शूट्स अप टू 135% ऑफ टार्गेट. मग कोणतं टार्गेट? तर बजेट टार्गेट ऑफ ₹8 लाख करोड. तर त्याच्या 135% शूट झालेलं आहे फिस्कल डेफिसिट. नाउ दिस इज काउंटेड इन GS3 इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग. ह्याच्याशी रिलेटेड आपण ही न्यूज बघू शकतो. मग आता ह्याच्याशी रिलेटेड काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण वाचल्या पाहिजे? सगळ्यात पहिले तर आहे फिस्कल डेफिसिट काय असते, रेव्हेन्यू डेफिसिट काय असते, आणि ओव्हरऑल FRBM ॲक्ट. तर ह्या ॲक्टशी रिलेटेड प्रोव्हिजन्स आपण बघितले पाहिजे. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. मग आता ह्याच्याशी रिलेटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय काय येऊन गेलेले आहेत, या बातमीशी रिलेटेड काय काय विचारून झालेलं आहे. तर वेगवेगळ्या वर्षी विचारलेलं 1985मध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंगवरती एक क्वेश्चन आलेला जो ह्याच्या अंडर आपण काउंट करू शकतो. प्रिलिम्समध्ये एकदा 2018मध्ये FRBM ॲक्ट स्पेसिफिक क्वेश्चन वॉज देअर. नाउ नेक्स्ट मूव्हिंग फॉरवर्ड पेज नंबर 12 वरती मनी लॉन्ड्रिंगशी रिलेटेड एक बातमी आलेली आहे. आपला डायरेक्ट सिलेबस टॉपिक आहे GS3 मनी लॉन्ड्रिंग अँड इट्स प्रिव्हेन्शन. मग त्याच्या अंडर ही न्यूज आहे इंडिया मस्ट रेज दी बार ऑन अँटी मनी लॉन्ड्रिंग सिस्टीम. SBIचे जे कॉम्प्लायन्स हेड आहेत त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. मग त्याच्याशी रिलेटेड काय आहे तर FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. तर ह्याचं एक रिव्ह्यू मीटिंग होणार आहे रिलेटेड टू इंडिया विच इज शेड्यूल्ड दिस इयर. त्याच्यामुळे ही बातमी इथं आलेली आहे. मग आपल्याला हे माहिती पाहिजे इम्पॉर्टंट रीडिंग्स फ्रॉम दिस न्यूज की FATF काय आहे, व्हॉट इज दिस फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, त्याच्या डिटेल्स माहिती करणं आपल्याला गरजेचं आहे. देन व्हॉट इज दिस ब्लॅक लिस्ट, व्हॉट इज दिस ग्रे लिस्ट, या बातम्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाउ नेक्स्ट पार्ट इज पेज नंबर 7 GS3 एन्व्हायरमेंट. ह्याच्या अंडर ही न्यूज आहे ॲक्लिमॅटायझिंग टू क्लायमेट रिस्क. की आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये जेव्हा आपण एंटर करतो, वेन वी आर एंटरिंग इन टू दिस न्यू इयर, देन वी नीड टू मेक सम क्लायमेट प्रूफ पॉलिसीज, क्लायमेट प्रूफ चॉईसेस. मग त्याचं अंडर काही डेटा दिलेला आहे जो आपल्याला मेन्समध्ये कामात येऊ शकतो की फोरकास्ट.
2021 would be among the earth's hottest year. So there is a alarm की 2021 would be among earth's hottest year. मग अजून एक रिपोर्ट दिलेला आहे काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर. तर ह्याचा एक रिपोर्ट आलेला आहे. ते म्हणतात की 75% ऑफ डिस्ट्रिक्ट्स इन इंडिया, 75% ऑफ डिस्ट्रिक्ट होम टू ओव्हर हाफ ऑफ आवर पॉप्युलेशन आर वल्नरेबल टू एक्स्ट्रीम क्लायमेट रिस्क. नाउ दॅट इज द ग्रॅव्हिटी ऑफ दिस इशू की क्लायमेट रिस्क किती महत्त्वाची आहे किंवा किती ते क्रिटिकल आहे. मग त्याच्याशी रिलेटेड काही कीवर्ड जर आपण बघितले, क्लायमेट रेझिलियन्स हा एक कीवर्ड आपल्याला तिथं दिसतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितलं आपण या टॉपिकशी रिलेटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर वेगवेगळ्या वेळेस 1990 एकदा आलेलं आहे रिलेटेड टू मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रिकमेंडेशन ऑफ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल टू ओझोन लेअर. त्याच्यानंतर मग 1999 स्पेसिफिकली ओझोन होलवरती एकदा क्वेश्चन विचारून झालेला आहे. 2017 एकदा आलेला आहे, मेन्समध्ये क्वेश्चन आलेला आहे, क्लायमेट चेंज इज ग्लोबल प्रॉब्लेम, हाऊ इंडिया इज अफेक्टेड बाय इट. प्लेन क्वेश्चन अँड इट इज डायरेक्टली रिलेटेड टू आवर क्लायमेट प्रूफ पॉलिसीज. That's why this article, this news become very much important. Now moving forward, पेज नंबर 8 वरती एक बातमी आहे द हिंदूमध्ये. पेज नंबर 8 वरती एक बातमी आहे, सेटअप ट्रिब्युनल्स सेज तेलंगणा सीएम. ट्रिब्युनल्स बनवा. ट्रिब्युनल कशासाठी बनवायचे आहेत आणि ट्रिब्युनल्स एक्झॅक्टली काय असते. आता हा आपला अभ्यासाचा मुद्दा झाला की GS2 मध्ये फंक्शनिंग ऑफ ज्युडिशियरी ह्याच्या अंडर आपल्याला ही न्यूज कव्हर करता येईल किंवा मग गव्हर्नन्समध्ये पण ही न्यूज आपल्याला कव्हर करता येईल. मग त्यामध्ये काय इश्यू झालेला आहे की रेव्हेन्यू कोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये झालेले काही डिस्प्यूट आणि त्याच्याशी रिलेटेड ट्रिब्युनल एस्टॅब्लिशमेंट. सो एम इज टू सेटल डिस्प्यूट इन रेव्हेन्यू कोर्ट. मग आता हे ट्रिब्युनल कोण हेड करणार की जे रेव्हेन्यू कोर्टमधले डिस्प्यूट सेटल करण्यासाठी जे ट्रिब्युनल आहे ते कोण हेड करणार, तर कलेक्टर्स इन ऑल डिस्ट्रिक्ट विल हेड दिस ट्रिब्युनल. आणि त्या रिलेटेड एक शब्द आला होता जो प्रिलिम्सला विचारला जाऊ शकतो, सेतवार, SETHVAR. सेतवार म्हणजे काय, तर दीज आर लँड सेटलमेंट रेकॉर्ड्स इन तेलंगणा, सेतवार. मग आता ह्याच्याशी रिलेटेड काय क्वेश्चन विचारून झालेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन 1979 मध्ये स्पेसिफिकली रोल ऑफ ज्युडिशियरी इन इंडिया याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. 2018च्या मेन्समध्ये ट्रिब्युनलायझेशनवरती क्वेश्चन आलेला आहे की जास्त ट्रिब्युनलायझेशन होतं आहे का, ट्रिब्युनल सेटअप जे केले जात आहेत, अल्टरनेटिव्ह टू दी रुटीन ज्युडिशियल प्रोसेस यू आर हॅव्हिंग ट्रिब्युनल्स. सो त्याच्यावरती एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. 2018 तो क्वेश्चन आला होता. देन मुव्हिंग फॉरवर्ड, नेक्स्ट इज रिलेटेड टू इंडिया अँड पाकिस्तान. तर पाकिस्तान्स थिएट्रिक्स ॲट द युनायटेड नेशन पोज नो चॅलेंज टू इंडिया. आता इंडियाज परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह टू युनायटेड नेशन, तर ह्यांचं एक इंटरव्ह्यू द हिंदूमध्ये आलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड एक बातमी आहे की GS2 मध्ये इंडिया अँड इट्स नेबरहूड रिलेशन हा जो आपला सिलेबस टॉपिक आहे त्याच्या अंडर ही न्यूज कव्हर केली जाऊ शकते. मग आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे की इंडियाज फाईट अगेन्स्ट टेररिझम इन युनायटेड नेशन. मग त्याच्यामध्ये एक तर आहे 1267 युनायटेड नेशन 1267 कमिटी, ही जी 1267 सँक्शन्स कमिटी जी आहे ती एक महत्त्वाची आहे जी आपल्याला माहिती पाहिजे. आणि दुसरं एक इंडियाचा एक जो नेहमी आग्रह राहिलेला आहे युनायटेड नेशनमध्ये की कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररिझम हे अडॉप्ट केलं गेलं पाहिजे, CCIT. तर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या फाईट अगेन्स्ट टेररिझममध्ये येऊ शकतात. अँड ओव्हरऑल एक लार्जर पिक्चर जर बघितलं तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे जे रिफॉर्म्स आहेत, UNSC रिफॉर्म्स, त्याच्यावरतीही काही ना काहीतरी क्वेश्चन एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. नाउ नेक्स्ट इज समथिंग रिलेटेड टू प्रिलिम्स. एक प्रिलिम्स रिलेटेड बेट आलेला आहे की उयघूर डॉक्टर जेल्ड फॉर टेररिझम कन्फर्म्स चायना. आता ह्या न्यूजचं आपल्याला तेवढं जास्त रिलेव्हन्स नाही, बट उयघूर इज इम्पॉर्टंट. मग उयघूर कोण आहेत, उयघूर लोक कोण आहेत, ते कोणत्या भागात राहतात चायनाच्या, ते बाकीच्या भागात पण राहतात का फक्त ते चायनामध्येच आहेत. सो देर आर सम इन ऑस्ट्रेलिया फॉर एक्झाम्पल. तर उयघूर जिंजियान प्रॉव्हिन्स जो आहे चायनाचा, नॉर्थ वेस्टर्न पार्ट ऑफ चायना, तर मॅप लोकेशन आपल्याला इथं माहिती पाहिजे की ते कोणत्या भागामध्ये राहतात. मग त्याच भागामधून तो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर स्टार्ट होतोय. मग त्याच्याशी रिलेटेड डिटेल पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट इज फ्रॉम इंडियन एक्सप्रेस, पेज नंबर 10 ऑन इंडियन एक्सप्रेस, समथिंग रिलेटेड टू अर्बनायझेशन. GS1 मध्ये आपला जो टॉपिक आहे अर्बनायझेशन, मग त्याच्याशी रिलेटेड एक आर्टिकल आलं होतं, कास्ट कोविड अँड सिटी. कास्ट कोविड अँड सिटी. तर मग तिथे जे आहे त्याचं जर हेडिंग आपण बघितलं तर काय होतं की स्ट्रक्चर ऑफ एक्सक्लुजन लेफ्ट अ स्टॅम्प ऑन द इयर. सो मेनी पीपल वर एक्सक्लुडेड, ज्यांचे राईट्स जे ते क्लेम करत होते तर ते राईट्स त्यांना मिळालेले नाही आहेत. देर आर मेनी पीपल ज्यांचे राईट्स जे मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाही आहेत बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. तर मग केस स्टडी दिल्लीची एक सांगितलेली की देर इज स्ट्रगल फॉर गेटिंग युअर सिटिझनशिप राईट्स.
स्ट्रगल फॉर गेटिंग युअर सिटिझनशिप राईट. मग कोणत्या कोणत्या टाईपचे सिटिझनशिप असतात? देर इज फॉर्मल सिटिझनशिप, देन देर इज सबस्टॅन्टिव्ह सिटिझनशिप, देन देर इज इन्सर्जंट काइंड ऑफ सिटिझनशिप. की अशी सिटिझनशिप जी रुटीन सिटिझनशिप ज्याला आपण म्हणतो की फॉर्मल काइंड ऑफ सिटिझनशिप आहे, जे सगळे लीगल राईट्स आपल्याला अवेलेबल आहेत. सबस्टॅन्टिव्हमध्ये काय होते की यू आर डिमांडिंग युअर लीगल राईट्स, यू नीड टू प्रोटेस्ट फॉर युअर लीगल राईट्स. अँड देन इन्सर्जंट म्हणजे काय? दीज आर सच काइंड ऑफ पीपल हू बिलीव्ह दॅट दे आर डिनाइड देअर क्लेम्ड राईट्स. तर हे 3 प्रकारचे सिटिझनशिप याच्यामध्ये आपल्याला सापडतात. तर कास्ट, कोविड अँड सिटी आपल्याला हे एक केस स्टडी म्हणून पण याला बघता येऊ शकते. कास्ट, कोविड अँड सिटी, पेज नंबर 10 ऑफ इंडियन एक्सप्रेस. देन पेज नंबर 15 इंडियन एक्सप्रेसवरती एक न्यूज आलेली आहे की प्रिलिम्स रिलेटेड न्यूज आहे की सेक्टर्स दॅट अट्रॅक्टेड मॅक्सिमम फॉरेन इन्फ्लो. असे कोणते कोणते सेक्टर आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन इन्फ्लो अट्रॅक्ट झालेला आहे? तर मग काही नावं त्यांनी दिलेले आहेत जे आपल्याला महत्त्वाचे ठरू शकतात. पहिलं त्यांनी दिलेलं आहे कम्प्युटर, सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. आफ्टर दॅट सर्व्हिसेस सेक्टर, देन ट्रेडिंग सेक्टर, केमिकल सेक्टर अँड ऑटोमोबाईल सेक्टर. हे काही सेक्टर त्यांनी सांगितले ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन इन्फ्लो अट्रॅक्ट झालेला आहे. आफ्टर दॅट मग त्याच पानावरती एक बातमी आली होती की जे कधी कधी अनटॅप्ड राहून जाते की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. आता हे एकदा तुम्ही बघावं लागतं की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा कोण काढते? हू पब्लिश दिस लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट? सच काइंड ऑफ क्वेश्चन्स आर ऑलवेज आस्क्ड इन युअर प्रिलिम्स एक्झाम. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन काही महत्त्वाचे टर्म्स ज्या पेपरमध्ये येत राहतात की ड्राय रन, वॅक्सिनचं ड्राय रन चालू आहे किंवा चालू होणार आहे. तर ड्राय रन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे ते एकदा तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. किंवा मग जो साऊदी लेड कोॲलिशननी ॲडेनवरती अटॅक केलेला आहे, ॲडेन म्हणजे कुठं आलं तर येमेन, गल्फ ऑफ ॲडेन. तर हे लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे की रेड सी कुठं आहे, बॅबल मंडेब कुठं आहे, देन गल्फ ऑफ ॲडेन कुठं आहे, मग अरेबियन सीमध्ये तो ओपन होतोय. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, विच इज स्पेसिफिकली इम्पॉर्टंट फॉर युअर प्रिलिम्स एक्झाम, की जे कंटिन्युअसली दे आर आस्किंग सच काइंड ऑफ क्वेश्चन्स. पुढे जर बघितलं तर GS2 मध्ये इंडियन एक्सप्रेसला एक आलेलं आहे की स्टेट लेजिस्लेशन स्ट्रक्चर फंक्शन, त्याच्याशी रिलेटेड जो आहे तो हा सिलेबस टॉपिक आहे. तर न्यूज काय होती? देर इज डिमांड फॉर स्पेशल सेशन बाय MLAs इन हरियाणा, की तुमचं लेजिस्लेचरचं स्पेशल सेशन तुम्ही डिमांड करता. मग हे कोणाला डिमांड करणार? तर गव्हर्नरला. मग गव्हर्नरच्या पॉवर्स काय काय आहेत? What are powers of governor? Related to that, what is Article 163? What is Article 174? या अशा बातम्या आपल्याला मायनर लेवलवरती कव्हर करणं गरजेचं आहे. मग प्रिलिम्समध्ये देर आर अ नंबर ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड की 2014 मध्ये डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ गव्हर्नर त्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. देन मेन्समध्ये 2008 मध्ये 2009 मध्ये वेगवेगळे क्वेश्चन आलेले आहेत की एक्झॅक्टली फंक्शन्स काय काय आहेत, व्हॉट आर डिस्क्रिशनरी पॉवर्स ऑफ गव्हर्नर. म्हणजे यू कॅन सी दॅट डिस्क्रिशनरी पॉवर्स गव्हर्नरचे मेन्सला विचारलं, त्याच्यानंतर नाव दे हॅव ऑल्सो आस्क्ड इन युअर प्रिलिम्स एक्झाम. नंतर मग GS2 मध्ये गव्हर्नन्स या टॉपिकशी रिलेटेड इंडियन एक्सप्रेसमध्ये एक न्यूज आलेली आहे. पेज नंबर 1 पहिल्याच पानावरती इंडियन एक्सप्रेसमध्ये न्यूज आहे रिलेटेड टू गव्हर्नन्स, और यू कॅन ऑल्सो काउंट इट रेग्युलेटरी बॉडीज. मग काय बातमी होती की इट इज रिलेटेड टू NRC इन आसाम, इलिगल इमिग्रेंट्स जे डिक्लेअर केले जातात. मग त्याच्याशी रिलेटेड काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर फॉरेनर्स ट्रिब्युनल इट इज अ क्वाझी ज्युडिशियल बॉडी. तर फॉरेनर ट्रिब्युनल जे आहे हे माहिती असणं गरजेचं आहे की क्वाझी ज्युडिशियल बॉडी आहे. मग यांचं काम काय आहे? दे गिव्ह ओपिनियन ऑन वेदर अ पर्सन इज इलिगल मायग्रेंट ऑर नॉट, वेदर अ पर्सन इज इलिगल मायग्रेंट ऑर नॉट. तर मग ह्याच्याशी रिलेटेड UPSC मेन्स 2016 मध्ये क्वेश्चन आला होता की व्हॉट इज क्वाझी ज्युडिशियल बॉडी अँड एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ कॉन्क्रीट एक्झाम्पल. नाव हिअर यू आर हॅव्हिंग सम कॉन्क्रीट एक्झाम्पल ऑल्सो. मग अजून त्याच पेपरमध्ये एक टर्म आली होती व्ही शेप्ड रिकव्हरी, जे कंटिन्युअसली न्यूजमध्ये असते. व्ही शेप्ड रिकव्हरी पेज नंबर 15 ऑन इंडियन एक्सप्रेस. तर हे टर्म जे आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की व्हॉट इज दिस व्ही शेप्ड रिकव्हरी. सो दिस इज अबाउट टुडेज मार्गी बुलेटिन. तर याच्यामध्ये आपण द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या विथ युअर सिलेबस टॉपिक अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ह्या आपण कव्हर केलेल्या आहेत. उद्याच्या सेशनमध्ये आपण अशाच काही बातम्या पुन्हा कव्हर करू. थँक्यू.